ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे। अध्यात्म यात्रेचे आजचे हे 108वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्या कर्तृत्वाने सुरू आहे। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय विभूती योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या मागील 107व्या प्रवचन पुष्पात आपण देवाला कोण ओळखू शकतो, समजू शकतो, जाणू शकतो, त्या देवाचा कोण अनुभव घेऊ शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण केले। आजच्या 108व्या प्रवचन पुष्पात आपण विश्व निर्मितीची प्रक्रिया कशी झाली, त्या भगवंताने ह्या विश्वाची निर्मिती कशी केली याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश, कोणता उपदेश देणार आहे हे देखील ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी आपण समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्धभूमीवर रणांगणावर गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद, मधुर संवाद, अमर संवाद, पवित्र संवाद सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला अंतर्बाह्य स्थिर, शांत व प्रसन्न होण्यासाठी मार्गदर्शन करत आहे। या स्थिरतेतून, प्रसन्नतेतून अर्जुनाने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे, सर्वोत्कृष्ट प्रकारे करावे हेच गुरु श्रीकृष्णांना अपेक्षित आहे। अर्जुन देखील त्याच्या गुरूंचे, श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनांचे, सूचनांचे मनोभावे श्रवण करून अंतर्बाह्य स्थिर, शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे। अर्जुनाची ही स्थिरता, शांतता, प्रसन्नता पाहून
विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रेमाचे, करुणेचे, दयेचे, आनंदाचे, समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्रीकृष्ण, प्रसन्नतेचे, विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्रीकृष्ण व आत्मज्ञानाचे अजरामरपणे सदैव तळपत असणारे ज्ञान सूर्य असणारे गुरु श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात. गुरु श्रीकृष्ण अति प्रसन्न, अति आनंदी होऊन अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी माझा ज्ञानी शुद्ध भक्त मला कशा प्रकारे ओळखतो, कशा प्रकारे जाणतो, समजून घेतो व माझा अनुभव त्याच्या अंतःकरणात कशा प्रकारे घेतो याचे श्रवण मी तुला घडवले. आता मी तुला ह्या विश्वाची निर्मिती कशा प्रकारे केली आहे हे समजावून सांगतो. ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. अर्जुना, ह्या ब्रह्मांडाची निर्मिती करण्यापूर्वी मी एकटा अलिप्त एकांतात होतो अर्जुना. पण त्यानंतर संकल्पाने मी ह्या सृष्टीची, प्रकृतीची म्हणजेच मायेची निर्मिती केली आहे अर्जुना. या विश्वाची, ह्या मायेची, ह्या प्रकृतीची निर्मिती करताना सर्वप्रथम मी 7 महर्षींची, 7 ऋषींची निर्मिती केली. त्या 7 महर्षींचे, ऋषींचे नाव आहेत भृगु, मरीची, अत्री, पुलत्स्य, पुलह, ऋतू आणि वसिष्ठ. ह्या 7 महर्षींची, 7 ऋषींची निर्मिती मी ह्या विश्वाच्या निर्मिती करण्याच्या सुरुवातीला केली. त्यानंतर मी 14 मनूंची निर्मिती केली. त्यात 4 मुख्य मनू होते. ते म्हणजे सनक, सनातन, सनंदन व सनत कुमार हे 4 मुख्य मनू होते. 7 महर्षी, 14 मनू, त्यात 4 मुख्य मनू अशा प्रकारची निर्मिती केल्यानंतर जे 7 ऋषी आणि 4 मुख्य मनू आहेत ते ह्या विश्वाचे 11 भाव म्हणून प्रस्थापित झाले अर्जुना. हे जे 11 भाव, 7 ऋषी व 4 मुख्य मनू आहेत हेच ह्या विश्वाचे मूळ कारण म्हणून मी ह्या विश्वाला दिलेले आहेत अर्जुना. जेव्हा हळूहळू या विश्वाची निर्मिती करायची होती तेव्हा मी त्यानंतर म्हणजे 7 महर्षी आणि 4 मुख्य मनू नंतर 8 लोकपाल निर्मित केले. कारण जर मला ह्या सजीवांची, निर्जीव वस्तूंची निर्मिती करायची असेल तर त्यांचा पालक म्हणून मला कोणाला तरी नेमावे लागत होते. त्यासाठी मी 8 लोकपालांची निर्मिती केली. ते 8 लोकपाल म्हणजे इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋत्ती, वायू, कुबेर आणि ईशान हे 8 लोकपाल मी निर्मित केले. त्यानंतर मी 3 लोकांची निर्मिती केली. स्वर्ग, नरक आणि मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी या 3 लोकांची निर्मिती केली. आणि त्यानंतर मी संपूर्ण सजीव सृष्टीची निर्मिती केली. आणि त्यानंतर मी निर्जीवांची निर्मिती केली. अशा प्रकारे मी ह्या विश्वाची निर्मिती केली आहे अर्जुना. हे संपूर्ण विश्व
माझी अभिव्यक्ती आहे. ह्या संपूर्ण विश्वात माझ्याच विभूती आहेत अर्जुना. 7 महर्षी, 14 मनु, त्यातील 4 मुख्य मनु, 8 लोकपाल, 3 लोक आणि त्यानंतर प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू ही माझी अभिव्यक्ती, माझी विभूती आहे अर्जुना. अर्जुना, ह्या विश्वाला, ह्या सृष्टीला जर कशाची उपमा द्यायची असेल तर ती म्हणजे एका वृक्षाची उपमा देता येईल. हे संपूर्ण विश्व हे एका वृक्षाप्रमाणे आहे आणि मानवाचे शरीर देखील त्या वृक्षाप्रमाणेच आहे अर्जुना. अर्जुना, मानवाच्या शरीरामध्ये देखील, मनुष्याच्या जीवनामध्ये देखील 11 भाव, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती जन्मापासून होत असते. त्याचप्रमाणे या ब्रह्मांडाची निर्मिती करताना 7 ऋषी, 4 मुख्य मनु, 8 लोकपाल, 3 लोक आणि संपूर्ण सजीव आणि निर्जीव सृष्टी आहे अर्जुना. या ब्रह्मांडाला वृक्षाची उपमा देखील देता येईल. ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाची निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम बीज लागते. ते बीज जमिनीत पुरावे लागते, पेरणी करावे लागते आणि त्यानंतर त्या बीजातून फांदी, फळे, पाने, फुले निर्मित होतात. त्याचप्रमाणे या ब्रह्मांडाचे बीज म्हणजे मी आहे आणि माझ्यापासून निर्माण झालेली फांदी म्हणजे हे पंचमहाभूते आहेत आणि त्या फांदीवर उगवलेले पाने, फळे हे देखील या सृष्टीतील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू आहेत अर्जुना. या विश्वातील प्रत्येक वस्तू, मग ती सजीव असो का निर्जीव असो, ही प्रत्येक वस्तू म्हणजे माझी विभूती आहे अर्जुना. हीच ती दैवी संपत्ती आहे अर्जुना आणि हीच ती दैवी शक्ती आहे, ज्याला माझी विभूती, माझी अभिव्यक्ती म्हणून सुद्धा ओळखले जाऊ शकते अर्जुना. हे संपूर्ण विश्व मी व्यापलेले आहे. ब्रह्मापासून ते किडा मुंगी पर्यंत, पंचमहाभूतापासून ते अगदी माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाशापर्यंत सर्वत्र विभूतींनी मी व्यापलेले आहे अर्जुना. ही संपूर्ण सृष्टी माझी अभिव्यक्ती म्हणजेच माझी प्रकृती, माझीच सावली, माझीच माया आहे अर्जुना. मी ह्या विश्वातील प्रत्येक वस्तूत आहे. या विश्वातील प्रत्येक निर्जीव आणि सजीव वस्तूमध्ये उपलब्ध आणि उपस्थित असून देखील मी सर्वांपासून अलिप्त आहे अर्जुना आणि हीच माझी प्रतिभा आहे. प्रत्येक वस्तू जरी माझी विभूती असली तरी त्या विभूतीपासून मी सदैव अलिप्त, निर्लेप आणि निरीच्छ असतो अर्जुना. प्रत्येक वस्तू सोबत मी एकरूप आहे, एकात्म आहे. प्रत्येक वस्तू मध्ये माझ्या सोबत एकात्मतेची भावना आहे. प्रत्येक विभूती माझ्या सोबत एकात्म आणि एकरूप असताना देखील मी त्यांच्यापासून सदैव अलिप्त आणि निर्लेप असतो अर्जुना. पण जो भक्त माझी अविभाज्य भक्ती करतो त्यालाच ह्या सर्व गोष्टींची जाणीव होते. तो भक्त माझी अविभाज्य भक्ती म्हणजे पूजा करत असतो आणि त्या भक्तासाठी मी सदैव वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या अवतारात
मी पण त्या भक्ताची, दुर्मिळ भक्ताची, दुर्लभ भक्ताची वेगवेगळ्या पद्धतीनं, माझ्या पद्धतीने मी सेवा करत असतो अर्जुना. अर्जुना, तू देखील माझा दुर्लभ आणि दुर्मिळ भक्त आहेस. तू माझा अविभाज्य भक्ती करणारा शिष्य आहेस, परम शिष्य आहेस. तू देखील माझीच विभूती आहेस. तू देखील माझ्याशी एकरूप झालेला आहेस. एकात्म भावाने प्रत्येक कर्म आजपर्यंत करत आलेला आहेस. अर्जुना, तू तुझे कर्म करताना प्रत्येक वेळेस माझी उपासना म्हणून केलेली आहेस. कधीही तू कर्मफळाचा आणि कर्तेपणाचा साधा विचार देखील केलेला नाहीस. इतका सर्वोच्च प्रतीचा तू माझा परम शिष्य आहेस, परम भक्त आहेस अर्जुना. ह्याचे विस्मरण तुला काही क्षणासाठी या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर झाले होते, म्हणून तू दयनीय अवस्थेमध्ये आणि शोकात बुडालेला होतास अर्जुना. अर्जुना, तू आता हळूहळू स्थिर, शांत आणि प्रसन्नतेच्या मार्गावर मार्गक्रमण परत करत आहेस. म्हणून तू तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर. नेहमीप्रमाणे तू तुझे कर्म सर्वोत्कृष्ट प्रकारे कर. अर्जुना, तू माझा प्राण आहेस, तू माझा श्वास आहेस, तूच माझा सर्वस्व आहेस अर्जुना. त्यामुळे कर्म करताना माझी उपासना समजून नेहमीप्रमाणे कर्म फळाची आणि कर्तेपणाची अपेक्षा न ठेवता, साधा विचार देखील न करता, ज्याप्रमाणे मी सर्व विभूतीपासून अलिप्त असतो, निर्लेप असतो, त्याचप्रमाणे तू तुझे कर्म करताना कर्मफळापासून आणि कर्तेपणापासून अलिप्त नेहमीप्रमाणे राहा, नेहमीप्रमाणे निर्लेप राहा अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आणि अर्जुनाला त्यांनी विश्व निर्मितीची प्रक्रिया कशी आहे हे समजावून सांगितलेले आहे. आणि अर्जुन देखील अशा अनंत विभूतीपैकी एक विभूती म्हणजे त्यांचीच अभिव्यक्ती आहे हे अर्जुनाला समजावून सांगत असताना अर्जुनाला त्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे करावे हे देखील परत एकदा आठवण करून देत आहे. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच उपदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्याने ह्याचे स्मरण, नित्य स्मरण ठेवावे की संपूर्ण सृष्टी ही भगवंताची विभूती आहे. या सृष्टीतील प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तू ही त्या भगवंताचीच अभिव्यक्ती म्हणजे त्यांचीच विभूती आहे. त्यामुळे प्रत्येक विभूतीबद्दल मनुष्याने प्रत्येक क्षणी आदर, प्रेम, करुणा, दया ठेवावी आणि ह्या मनुष्याच्या जीवनाबद्दल प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी धन्यवाद व्यक्त करावे आणि जीवन परिपूर्ण यशस्वी करावे. हाच संदेश, हाच उपदेश भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय विभूती योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या 109व्या प्रवचन पुष्पात आपण भगवंताचा दुर्मिळ, अतिदुर्मिळ, दुर्लभ, अतिदुर्लभ भक्त कसा असतो आणि भगवंताची भावना त्या दुर्मिळ, दुर्लभ भक्ताबद्दल कशी असते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण उद्याच्या 109व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत.
आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.